जय जाऊ मी दीपक कदम. मित्रांनो, आज दिनांक 24 जुलै 2024. आज अंतरवालीमध्ये मनोजदादांनी उपोषण सोडलं. ही तमाम महाराष्ट्रामधील गरजवंत मराठ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रामधील प्रत्येक गावामध्ये हा विषय चर्चेला येत आहे की या उपोषणामधून मराठा समाजाला आणि आपल्याला काय मिळालेलं आहे. मागील 1 वर्षामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी 5-6 प्राणांतिक उपोषण केले आणि या प्रत्येक वेळेस त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही बाजूचे आमदार, खासदार, मंत्री वगैरे त्या ठिकाणी यायचे आणि पाठिंबा द्यायचे किंवा निदान भेट तरी देऊन द्यायचे. पण यावेळेस कुणीही आलं नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांना खूप आग्रह करत होती की तुमचा जीव महत्त्वाचा आहे आणि तो त्यांनी आग्रह त्यांचा स्वीकारला आणि उपोषण स्वतःहून सोडलं. आता विषय हा आहे की महाराष्ट्रामधील सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी दुर्लक्ष करण्याचं कारण काय आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दादांनी सांगितलं होतं की नुसतं पाडा. 70% मराठा समाजाने त्यांचा आदेश मानला आणि सपशेल मराठा विरोधकांचा सुपडा साफ केला. यामुळे सत्ताधाऱ्यांचं नुकसान झालं. म्हणून सत्ताधारी या उपोषणाला भेट देण्यासाठी आले नाही हे आपण समजू शकतो. पण विरोधकांनी मनोजदादाच्या उपोषणाकडे का दुर्लक्ष केले हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मराठा आरक्षण शांतता रॅल्या केल्या होत्या. त्या रॅल्यांना जो प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, जिची की सुरुवात हिंगोलीमधून झाली होती, नंतर परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, संभाजीनगर, जालना अशा प्रत्येक ठिकाणी त्यामधला सहभाग आहे हा सहभाग वाढत गेला आणि फक्त मराठा समाजाच नाही तर मुस्लिम असेल, दलित असेल, ओबीसी बांधव असतील, धनगर बांधव असतील, या सर्व बांधवांनी त्या रॅलीमध्ये प्रचंड ताकदीने एकत्र आले होते आणि ही ताकद बघूनच विरोधकांच्या मनामध्ये दहशत तयार झाली. हे आंदोलन कदाचित 2014च्या दिल्ली येथील केजरीवाल यांच्या आंदोलनासारखं किंवा तेलंगणामधील केसीआर यांच्या आंदोलनासारखं म्हणजे उपोषण करून लोकांचा पाठिंबा घेऊन विधानसभेला हे निवडणुकीमार्फत सत्ता हस्तगित करतात की काय अशी शंका विरोधकांच्या मनात निर्माण झाली आणि सत्ताधाऱ्यांच्या मनात सुद्धा निर्माण झाली आणि म्हणून दोघांनीही मनोजदादाच्या या उपोषणाकडे सपशेल दुर्लक्ष केलं. तर सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं नेहमीच साटालोटा असतं. म्हणजे सत्तेमध्ये आम्ही असताना विरोधकांच्या हिताचं रक्षण करायचं आणि विरोधक जेव्हा सत्तेमध्ये येतील तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या हिताचं रक्षण करायचं असा त्यांचा एक अदृश्य प्रकारे करार असतो. ज्या बीजेपीने अजितदादाच्या विरोधामध्ये 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला म्हणून जो रान उठवलं होतं, जेव्हा बीजेपी आता सत्तेमध्ये आली तेव्हा ज्या आर्थिक नाड्या आहेत म्हणजे अर्थमंत्री पदच अजितदादाच्या ताब्यात दिलेलं आहे. याचा अर्थ काय की हे दोघं जण फक्त एकमेकावर टीका करत असतात आणि एकाकडून दुसऱ्याकडे सत्ता हस्तांतरित करत असतात, परंतु त्याच वेळेस ते तिसऱ्याकडे जाणार नाही याची मात्र दोघे जण काळजी घेतात आणि ह्या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी तेच कारण असावं असं वाटतं. आता मराठा समाजाची आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची मूळ मागणी अशी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. पण ही मागणी केव्हा पूर्ण होणार आहे. एखादे आमदार महोदय किंवा खासदार महोदय विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जेव्हा कामकाजाच्या पटलावर हा विषय आणतील की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे हा विषय आणतील, लक्षात ठेवा शब्द छल. परंतु सद्य परिस्थितीमध्ये सगळे आमदार आणि खासदार महोदय फक्त मराठा आरक्षण हाच शब्द प्रयोग विधानसभेच्या पटलावर आणत आहेत आणि लोकसभेच्या सुद्धा तेच करत आहेत. काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांनी महाराष्ट्रातील 2 ज्वलंत प्रश्न संसदेच्या कामकाजाच्या पटलावर आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पहिला प्रश्न असा होता की धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्या ही योग्य मागणी केलेली आहे, त्याबद्दल अभिनंदन. परंतु त्याच वेळेस मराठा आरक्षण द्या ही एवढीच मागणी त्यांनी केलेली आहे. शब्दछल लक्षात ठेवा मित्रांनो, ओबीसीतून मराठा आरक्षण अशी मागणी करायला हवी होती, परंतु इथं आपली पद्धतशीरपणे फसवणूक झालेली आहे आणि आजपर्यंत तेच झालेली आहे. तुमची योग्य मागणीच संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये होत नाही तर ती पूर्ण व्हायचा प्रश्नच येत नाही ना. आरक्षण मिळवण्याचे किंवा आपल्या मागण्या मान्य करण्याच्या काही
3-4 मार्ग आहेत. त्या मार्गाची माहिती आपण परत एकदा घेऊयात. पहिला मार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे आपल्या मागण्या उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून मांडणे आणि त्या पूर्ण करून घेणे आणि त्या बदल्यात त्यांना परत सत्ता देणे. ती जे की आपल्याला देत नाहीत, आपली मागणी सुद्धा मान्य करत नाही. दुसरा मार्ग आहे सत्ताधारी ऐकत नाहीत, विरोधकांकडे जा, ह्याच पद्धतीने त्यांना सत्तेवर बसवा आणि आरक्षण मिळवा किंवा आपल्या मागण्या मान्य करून घ्या. पण ते सुद्धा बोलायला तयार नाहीत की ओबीसीतून आरक्षण देतो म्हणून, म्हणायला सुद्धा तयार नाहीत कुठं. आता तिसरा मार्ग असा आहे की हे दोघं जण ऐकत नसतील तर स्वतः सत्ता हस्तगत करायची आणि कायदे बनवून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे कायदेशीर मार्गाने. आता चौथा पण एक मार्ग आहे, तो म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग, म्हणजे कायद्याचा अभ्यास करून मराठा समाजाचे विविध सर्वेक्षण करून, या समाजातील ज्ञानी मंडळींनी माहिती गोळा करून सर्वेक्षण करून या समाजाचं किती प्रतिनिधित्व नोकरीमध्ये आहे, शिक्षणामध्ये किती आहे, आत्महत्या किती झाली, आता या सर्वांचा अभ्यास करून एक विश्वासार्ह रिपोर्ट तयार करणे, ते रिपोर्ट घेऊन कोर्टामध्ये दाखल करणे आणि कोर्टामधून सिद्ध करून दाखवणे की बाबा ह्या समाजावर एवढा मोठा अन्याय होत आहे आणि ह्यांना आरक्षण फार महत्त्वाची, म्हणजे आरक्षण खूप गरजेचं आहे. हा झाला चौथा मार्ग. याशिवाय पाचवा मार्ग कोणताही असू शकत नाही. म्हणून आदरणीय दादांना ही कळकळीची विनंती आहे की आपण ह्या 3-4 मार्गाचाच अवलंबन करावा. पण त्याच वेळेस मी एवढेही सांगतो की सर्वसामान्य मराठा समाजाची जिथं विचारशक्ती संपते तिथंच आदरणीय मनोजदादाची विचारशक्ती सुरू होते. एवढी त्यांची विचार करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांना हात जोडून विनंती आहे, मराठा समाजावर होणारा जो अन्याय आहे यासाठी आपण खरंच आता कंबर कसण्याची वेळ आलेली आहे. मराठा आरक्षणाविषयी विविध अपडेट जाणून घेण्यासाठी SMS महाराष्ट्र चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.